ज्याप्रमाणे फोन चार्ज केल्याशिवाय चालत नाही, तसंच आपलं मन आणि शरीर देखील असतं. त्यामुळे स्वतःला चार्ज करण्याकरता किमान 10 मिनिटं तरी स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्याकरता वेळ काढा. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो तेव्हा आपण आनंदी आणि समाधानी राहतो आणि आपल्या आजूबाजूच्या मंडळींचं पण आपण तितक्याच आनंदाने काळजी घेऊ शकतो. बरं, तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल मस्त काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्हाला चला हिंटही देऊन टाकते. नॉनव्हेज तुम्ही जर खात नसाल पण नॉनव्हेज करायचं आहे, पण तो सगळा घाट कुटाणा काहीही करायचं नाही, तर आषाढ स्पेशल काहीतरी मस्त आहे. कमेंट करून नक्की कळवा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहे आणि या लकी विनरची नावं शुक्रवारी लाईव्ह येणार आहे, त्या दिवशी अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा काय असेल ते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन करते चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. चला, आज मला चार्ज करणार आहे कारण माझ्या आवडीचा पदार्थ करत आहे, ते म्हणजे थालीपीठ. थालीपीठ कसंही करा, मला प्रचंड आवडतं. चला, आज आपण पोह्यांचं थालीपीठ करूयात. तर सगळ्यात आधी 1 कप पोहे घ्यायचे. मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आता पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. नॉर्मल पोहे आपण धुतो तसंच 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊया. पोहे धुवून झाले. यामध्ये थोडं पाणी आहेच, पण आणखी थोडं पाणी घालते, पोहे तरंगतील इतकं. असं जास्तीचंच पाणी ठेवा आणि पोहे फुलण्याकरता 15 मिनिटं बाजूला ठेवूया. आता पोहे मुरतायत पाण्यामध्ये, तोवर आहे ना, इथे आपण एक बेसिक ठेचा करूयात. तर त्याकरता भरपूर लसूण, म्हणजे 6-7 लसूणच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं, ओवा, असं बेसिक साहित्य घ्यायचं. खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालेल आणि हे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं. हे बघ, इतकंच. पोहे छानपैकी पाण्यामध्ये फुलले. हे बघा, जास्तीचं पाणी घातलं होतं, पण जितकं पाणी घातलं तितकं सगळंच शोषून घेतलं. आता हे हातानेच चुरून घ्यायचे, म्हणून जास्त पाणी घालायचं, म्हणजे चुरून पटकन होतात, वेळ नाही लागत. चला, पोहे चुरून झाले. आता यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन. बेसनमुळे बाइंडिंग याला मदत होते. याचसोबत हे वाटण जे आपण तयार केलंय, हा ठेचा सगळा घालायचा. पिठं आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे. डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता. आता यामध्ये चमचाभर लाल तिखट, कमी घातलं लाल तिखट तरी चालेल, हळद, धनेपूड थोडीशी जास्त, त्या थालपिठाला चव छान येते, आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिसळायचं आणि वाढीव पाणी न घालता यामध्येच हे मिसळून घ्यायचं, कारण पोह्यांमध्ये भरपूर पाण्याचा अंश आहे, त्यामुळे ते छान मळलं जातं. अगदी लागलं तर थोडा पाण्याचा हापका द्या, पण यामध्ये हे मॅनेज होऊन जातं. पिठं यामध्ये जिरायला सुरुवात झाली की यामध्ये भाज्या घालायच्या. माझ्याकडे घरामध्ये ज्या ज्या असतील ना, त्या भाज्या मी थालपिठामध्ये घालते. बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा. हे मिसळायचं आणि एकजीव करायचं. चला, इथे हा गोळा मळून घेतलाय. थोडासा फक्त पाण्याचा हपका मारला आणि असं हे मऊ करून घ्यायचं, म्हणजे हे थापायला सोपं पडतं आणि खुसखुशीत व्हायला देखील मदत होते. आता हे थालपीठ आहे ना, थालपीठ तुम्ही कपड्यावर थापून मग तव्यावर भाजू शकता, पण आमच्या घरात असं तव्यावर थापलेलं थालपीठ प्रचंड आवडतं. मी काय करते, 2 तवे लावते. एक थालपीठ झालं की तवा असा उलट्या बाजूने पाण्याखाली पकडते, म्हणजे हे इकडची बाजू खराब होत नाही, तव्याचं तापमान कमी होतं आणि पुढचं थालपीठ पण पटकन थापलं जातं. आता फुसफुस बाटली आहे, आपलीच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. तेल असं छान कडेपर्यंत एकसारखं स्प्रेड होतं आणि कमी लागतं.
आता यातून एक गोळा घेऊयात. खूप जाड थालीपीठ आवडत नाही आमच्याकडे, थोडंसं पातळसरच मजा येते खायला. त्यामुळे एक असा छान गोळा करून घ्यायचा. तव्यावर थोडे तीळ भुरभुरायचे, दिसायला खूप सुंदर दिसतं हे. आणि हे थालीपीठ थापायचं. बघा किती सुंदर थापलं जातंय. थापायला अजिबात कष्ट लागत नाहीये. आणि मी जसं सांगितलं, तुम्हाला मोठे मोठे कापडावर घालायचे असतील तसे घाला किंवा मग असे घाला. सगळ्यात शेवटी असं पंजाने पसरवा, म्हणजे मग ते जाडीला एकसारखे होतं. थालीपीठ थापून झालं की मध्यभागी असं एक छिद्र करायचं. याच्यामुळे काय होतं, गरम वाफ आहे ती निघून जायला मदत होते आणि थालीपीठ भाजतं देखील एकसारखं. खूप मोठं असेल तर आज्या बघा पूर्वीच्या काळी खूप छिद्र करायच्यात, कारण मोठे मोठे धपाटे थालीपीठ करायचे. पण लहान असेल तर एखादं छिद्र पुरेसं पडतं. चल, थालीपीठ थापून झालं. आता गॅस सुरू करायचा. काय ना, आजकाल हेही दाखवावं लागतं, नाहीतर गॅसवर ठेवायचं म्हणलं तर गॅस सुरू न करताच ठेवणारे महाभाग पण आपल्याकडे आहेत. तर यावर झाकण ठेवूयात आणि एखाद मिनिटभर झाकण ठेवून भाजून घ्यायचं आणि मग झाकण काढून दोनही बाजूने भाजून घ्यायचं. अगदी 1.5 ते 2 मिनिटं झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजून झालंय. आता झाकण काढूयात. वा, बघा काय दिसतंय, अजिबात कोरडं नाही पडलं आणि अलगद हाताने आ हा 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 आ हा हा हा, क्या बात आहे. काय दिसतंय बहारदार, एकसारखं खरपूस झालंय, रंग एकसारखा आलाय. आता हे दुसऱ्या बाजूने देखील मस्त असं भाजून घ्यायचं. दोनही बाजूने खमंग असं थालीपीठ भाजून झालं. हे काढूयात आणि लगोलग खाणार असाल तर ताटात, नाहीतर मग जाळीवर. वा, थालीपीठ काय दिसतंय बहारदार. आता याच प्रकारे सगळे थालीपीठ मी थापून घेते. तोच तवा आहे त्यावरच थापते. आणि जसं मी सांगितलं, हे असं थापलेलं थालीपीठ आहे ना, खरंच चवीला एकदम खुसखुशीत होतं. कापडावरचं जरा चामट होतं, जर असं, खूप नाही. पण तुम्हाला तसं आवडत असेल तसं करा, असं आवडत असेल असं करा, काहीच हरकत नाही. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. बरं, खायचं कसं, मस्त ठेचा किंवा मग दही, त्याच्यावर पांढरं घरी काढलेलं लोणी, आहा हा, क्या बात आहे. चला, पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीसोबत. जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.